नमस्कार, मी मनीषा। आज आपले महान मराठी संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचा जन्मदिवस। तर त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी त्यांचं एक अजरामर गाणं आपल्यासमोर सादर करणार आहे। आता बाबूजी म्हणलं की दोन गोष्टी आवर्जून आपल्या डोळ्यासमोर येतात, एक म्हणजे गीत रामायण आणि दुसरं म्हणजे त्यांचं आर्ततेनं अगदी गायलेलं तोच चंद्रमानवन। त्यांची गाणी सर्वच उत्तम आहेत आणि सगळ्या गाण्यातले भाव इतके उत्तम ते आपल्या गाण्यातून सादर करतात। तर ते मी हे गाणं तोच चंद्रमानवाचं आपल्यासमोर सादर करणार आहे। आता मला हे गाणं ऐकताना सारखं असं वाटतं की ह्या गाण्यातली जी जोडपं आहे ते बहुतेक प्रौढावस्थेमध्ये एकदा तारुण्यात गाठ पडल्यानंतर पुन्हा प्रौढावस्थेमध्ये पुन्हा ते एकमेकांना बहुतेक गाठ पडले असावेत आणि त्यावेळेला मनातले आलेले हे भाव शांता शेळकेजींनी आपल्या काव्यातून सादर केलेत आणि बाबूजींनी अत्यंत उत्तमरित्या अर्थतेनं ते गायलेलं आहे। मला जसं येईल तसं मी हे सादर करणार आहे आपल्यासमोर। माझं अतिशय आवडतं गाणं आहे। आज हे बाबूजींना अभिवादन म्हणून मी हे गाणं आपल्यासमोर सादर करणार आहे। तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात। नीरवता ती तशीच फुलतेच चांदणे, छायांनी रेखियले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात। सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे, तीन आर्तता उरात स्वप्नतेन लोचनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात। त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा, गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात। मला जसं येईल
तसं मी हे गाणं आपल्यासमोर सादर केलं. आपण मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडून मला भरभरून प्रतिसाद येतो, म्हणून मला स्फूर्ती येते, गाणं म्हणावं वाटतं. तर माझ्या गाण्याला कॉमेंट्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असं पुन्हा एकदा आपल्याला विनंती. जसं मला आलं तसं मी सादर केलं. मी काही गायिका नव्हे, पण आवडीमुळे मी आपल्यासमोर सादर करते. धन्यवाद. जय श्रीराम.